नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत शेवग्याची सुकी भाजी. तर एकदम मस्त प्रकारे आपण आज भाजी बनवणार आहोत. एकदम चविष्ट अशी लागते. तर त्याच्यासाठी काय काय लागते आपण ते पाहू. सर्वप्रथम आपण काय करायचं, जे शेवग्याच्या शेंगा आहेत अशा कट करून घ्यायच्या आणि एका कुकरमध्ये एक 2 शिट्ट्या होईस्तोवर उकडून द्यायच्या. एक सूचना इथं की जास्त उकडून नाही द्यायच्या शेंगा, नाहीतर त्या जास्त शिजतील. त्यामुळे 2च शिट्ट्या होईस्तोवर आपण उकडून द्यायच्या. आपण इथं पाहू शकता की आम्ही ह्या शेंगा 2 शिट्ट्या होईस्तोवर उकडून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये. त्यानंतर आपण आता काय काय पदार्थ लागतात दुसरे ते आपण पाहूया. ओके. सर्वप्रथम आपण घेतलेला आहे एक छोटं टोमॅटो कापून घेतलेला आहे. आपण त्याचे मिक्सरवरती एक बारीक पेस्ट करणार आहोत. त्यानंतर आलं व लसूण घेतलेला आहे व त्याची पण आपण एक छोटी एक बारीक पेस्ट करणार आहोत. त्यानंतर आपण इथे एक छोटे खोबरे एक असं बारीक असं कापून घेतलेलं आहे. त्यानंतर एक छोटे 2 कांदे आपण घेतलेले आहेत. त्याला जास्त बारीक कापले नाहीत, छोटे छोटे त्याचे तुकडे केलेले आहेत. आता त्यानंतर आपण इथे पाहू शकता की आपण खोबरे इथं भाजायला टाकलेलं आहे. त्याचबरोबर आपण त्याच्याबरोबर कांदा पण भाजून घेणार आहोत. इथे खोबरे छानपैकी भाजण्यात चालू झालेलं आहे आणि एक चांगला सुगंध पण आपल्याला येत आहे त्या खोबऱ्याला. तर याला एक 2 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये कांदा पण टाकणार आहे भाजायला. आता आपण खोबरे भाजीपर्यंत आपण ह्या टोमॅटोची एक छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण पाहू शकता 1-2 मिनटात चांगलं खोबरं भाजून झालेलं आहे. आता आपण त्याला एका वाटीमध्ये काढून घेऊ. त्यानंतर आपण कांदा आपण इथं भाजायला ठेवू. यामध्ये तुम्ही थोडंसं तेल जरी टाकलं तरी चालतं, पण आम्ही तर तेल नाही टाकत. तुम्ही तेलही टाकू शकता कांदा भाजायला. आणि एक चांगला कांदा एक लाल होऊपर्यंत आपण 2-3 मिनटं असा भाजून घ्यायचा आहे. मस्त असा सुगंध सुटतो याला पण. आता पाहू शकताय आपण 2-3 मिनटानंतर एक कांदा कसा एक लाल झालेला आहे. आता तो आपण काढून घेऊया. आपण जे आधी खोबरं काढलं होतं त्यामध्येच आपण हा कांदा काढून घेऊ आणि खोबरं आणि कांदा आपण याची एक पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरवर, एक बारीक अशी पेस्ट. ते पाहू शकता आपण. आता आपण याची पेस्ट करून घेऊ. हे पहा मंडळी, आता आपण इथं कांदा आणि खोबऱ्याची एक बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तर चला मंडळी, आता आपली 50% ते रेसिपी तयार झालेली आहे. आता आपण मेन रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण इथं कढईमध्ये आपल्या भाजीनुसार आपण एक किंवा आपल्या आवडीनुसार आपण एक तेल टाकून घेऊया, 1-2 चमचे. आता थोडे तेल तापल्यानंतर आपण यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर जिरे टाकलेले आहे आणि आपल्याला कंटिन्युअसली एक त्याला हलवत राहायचं आहे. त्यानंतर आता आपण आलं व लसूण जो आपण बारीक केला होता तो टाकणार आहे. त्यानंतर आपण इथं टाकलेला आहे आले लसूण. आपण पाहू शकता असं कंटिन्युअस हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे आपण जे पदार्थ टाकलेले आहे ते जळणार नाही. त्यानंतर आपण टाकूया कढीपत्ता. त्यानंतर आपण जी टोमॅटोची पेस्ट केली होती ते आपण त्या तेलामध्ये टाकणार आहोत आणि याला चांगला असा हलवून घ्यायचा आहे. हलवण्यामध्ये अजिबात काही करायचं नाही. एक चांगली अशी फोडणी मिळाली आहे आणि चांगला असा सुगंध पण सुटलेला आहे. मित्रांनो, आता 1-2 मिनिटानंतर आपण पाहू शकता एक टोमॅटोची जी पेस्ट आहे त्याला चांगली अशी तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आपण टाकूया मसाले. सर्वप्रथम आपण टाकून घेऊया धने पावडर. त्यानंतर आपण टाकूया आपला घरगुती मसाला. तुमच्याकडे जो तुमचा घरगुती मसाला असेल तो तुम्ही इथं यूज करू शकता. आपण 1 चमचा इथं घरगुती मसाला टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार टाकू शकता. त्यानंतर आपण टाकणार आहोत इथं लाल मिरची पावडर. ठीक आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत 1 चमचा हळद. याला चांगल्या प्रकारे आपण आता सर्व मसाल्याला मिक्स करून घेऊया. आता मसाल्याला चांगल्या प्रकारे मिश्रण केल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा आणि जे खोबरं होतं त्याची पेस्ट टाकणार आहोत. इथं एक लक्षात ठेवा मंडळींनो, मसाला जास्त जाळायचा नाही, एक चांगला तेलावरती मिसळून घ्यायचा. त्यानंतर आपण याचे मिश्रण चांगले करून घेऊया. त्यानंतर या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे, जेणेकरून मसाला चांगल्या प्रकारे आपला एक घट्ट अशी मिश्रण आपल्याला मिळेल. आपण पाहू शकताय मंडळींनो, चांगले प्रकारे इथं मसाला असा झालेला आहे तयार. त्यानंतर आपण आता यामध्ये ज्या आपल्या शेंगा आहेत
शेवग्याच्या उकडलेल्या त्या आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत. आता आपण ज्या उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा आहे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. ओके, शेंगा टाकल्यानंतर याला चांगलं असं मिश्र करून घ्यायचं एकत्र, जेणेकरून सर्व जो आपला मसाला आहे तो सर्व शेंगामध्ये गेला पाहिजे. आता इथं आपण पाहू शकताय, आपण ज्या शेवग्याच्या शेंगा टाकल्यानंतर चांगला आपण असं त्याला हलवून घेऊ आणि आपला गॅस थोडा मंद आचेवर ठेवून याला शिजवून द्यायचा आहे. आणि आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे इथं शिजायला चालू झालेला आहे. एक 5 ते 10 मिनटं आपण याला पाणी कमी होतं शिजून घ्यायचं आहे. तर मंडळींनो 4-5 मिनटानंतर आपण पाहू शकता की कशा प्रकारे आता ही शेवग्याची जी भाजी आहे ती एक मस्तपैकी तयार झालेली आहे आणि एक चांगला सुगंध सुटलेला आहे. आता आपण त्याच्यावर थोडी कोथिंबीर अशी टाकून घेऊया व त्याला अजून 2 मिनटं शिजून घेऊया. आणि आपण पाहू शकता अशा प्रकारे एक मस्त आणि सुगंधित अशी एक चविष्ट आपण शेवग्याची भाजी बनवलेली आहे. एक गावरान आणि सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे. ठीक आहे मंडळींनो, तर आपण हा व्हिडिओ आता इथे थांबूया. आपल्याला ही रेसिपी कशी वाटली तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्याला चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.